महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। माझ्या सोबत वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा नव्या कार्यकारिणीला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं संमती मिळाल्यानंतर, मान्यता मिळाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मजबूत होण्यासाठी जे जीवाचं रान करतायत, साथ देत आहेत, त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव समाजभूषण प्रभाकर जाधव साहेब माझ्या सोबत आहेत। त्या बाजून बघितलं तर या जिल्ह्याचे सामान्य माणसासाठी लढाई देणारे, कायदेशीर लढाई देणारे, लोकांच्या पाठीशी भक्कम उभे राहणारे ॲडव्होकेट भाई कांबळे आपल्या सोबत आहेत। कुडाळ तालुक्यातील ज्येष्ठ असे दिग्गज नेते की ज्यांचं बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणावर अतोनात असं प्रेम आहे, निष्ठा आहे, ते आदरणीय व्ही जाधव साहेब आपल्या सोबत आहेत। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये असलेले किंवा इच्छुक असलेले, परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या मान्यतेनं मला जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर तानाजी कांबळे जिल्हाध्यक्ष झाला काय आणि आपण झालो काय, आपल्याला बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करायचं आहे, आपल्याला बाळासाहेबांच्या पक्षाचं काम करायचं आहे, असं प्रामाणिकपणे आपल्या डोळ्यासमोर ध्येय आणि उद्देश ठेवून काम करणारे आमचे ज्येष्ठ मित्र श्यामसुंदर वरळकर आपल्या सोबत आहेत। माझ्या या बाजूला ज्यांनी जलसंपदा विभागामध्ये चांगल्या पद्धतीची नोकरी केली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबेडकरी चळवळीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। प्रसंवाद या मासिकाचे जे संपादक राहिलेले आहेत, महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे कार्यकारी संपादक असलेले माझे मार्गदर्शक इंजिनियर अनिल जाधव साहेब आपल्या सोबत आहेत। आणि विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक ठेवा असेल, राजकीय ठेवा असेल, धार्मिक ठेवा असेल, भारतीय बौद्ध महासभेचं 1, 2, 3 नव्हे तर सुमारे 5-5.5 वर्ष भारतीय बौद्ध महासभेचा पंचशिलेचा झेंडा, राजगृहाचा झेंडा, राजगृहातील बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचा झेंडा कांद्यावर घेऊन ज्यांनी गेली 18 वर्षापासून आजपर्यंत या चळवळीमध्ये काम करणारे आदरणीय शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर आपल्या सोबत आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत कोरोना महामारीच्या काळामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांनी लोकांना अन्न आणि धान्य मोफत वाटण्याचं काम विश्वनाथ सरांनी केलेलं आहे। जिल्ह्यामध्ये मोठं योगदान असलेलं एक व्यक्तिमत्व आहे। एका मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये ते नोकरी करून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, आपला अमूल्य वेळ असा देऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर आपल्या सोबत आहेत। भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव आदरणीय समाजभूषण प्रभाकर जाधव साहेबांचे लहान बंधू बँक अधिकारी असलेले अरुण जाधव या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय आमचे अनिल जाधव साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी सुनील वेंगुर्लेकर यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं काम वेंगुर्ला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे, ते माझे मित्र सुनील वेंगुर्लेकर या ठिकाणी आहेत। आणि आपल्या सोबत माझ्या सोबत वसंतराव कांबळे हे ज्येष्ठ नेते आहेत, चळवळीचे चांगले कार्यकर्ते आहेत, ते आपल्या सोबत आहेत। आणि आदरणीय अनिल जाधव साहेब यांचे बंधू, त्यांना कृपा करून जरा खुर्ची सरकवून केला तर बरं होईल। तर वा रिटायर्ड आहे, तर ते मठ हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक आहेत आणि ते सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत। मी आज आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की काल वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यालयातून एक मेसेज सगळ्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आला आणि त्यामध्ये सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष जिल्हा आणि जिल्ह्याच्या आपल्या राजगृहाशी जोडल्या गेलेल्या कार्यकर्त्यांशी स्वतः बाळासाहेब आंबेडकर बोलणार आहे, अशा तऱ्हेचा आज मेसेज दिलेला असल्यामुळे पक्षाचा आदेश मानून आम्ही ही सगळी मंडळी बाळासाहेबांच्या आदेशानुसार
ऑनलाईन मीटिंगसाठी आम्ही हे सगळे जमलेलो आहोत. ही मीटिंग सुमारे 1 तास या मीटिंग मध्ये आम्ही सगळेजण सहभागी झालो होतो आणि ज्या ज्या काही सूचना होत्या त्या आम्ही सगळ्या सूचना लिहून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या सूचना आम्ही त्या सूचनांचं आम्ही सगळेजण पालन करणार आहोत. या ठिकाणी मी जिल्ह्यातील जनतेशी, माझ्या आंबेडकरी जनतेशी एक 2-5 मिनिटाचा संवाद साधणार म्हणून मी आपल्या समोर माझ्या या दिग्गज मान्यवरांसह, मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या या सर्व मार्गदर्शक नेत्यांसह मी आपल्याला संवाद साधताना सांगेन, सोशल मीडियावर कुणीतरी जाणून बुजून 4-2 ओळी टाकून पुराती काढण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या समस्त तमाम जनतेशी मला संवाद साधायचा आहे. मी आपल्याला सांगेन, कार्यकारिणी जाहीर झाली. कार्यकारिणी जाहीर झाल्या आणि लगेचच कणकवली नगर परिषदेची निवडणूक लागली. आमचे मित्र ऍडव्होकेट भाई कांबळे यांनी आमच्याशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं कणकवली नगर परिषद अत्यंत महत्वाची आहे. या नगर परिषदेमध्ये कुठल्या पक्षाला आपल्याला पाठिंबा द्यायचा नाही, परंतु कणकवली नगर परिषदेमध्ये कणकवली शहर आघाडी स्थापन झालेली आहे आणि या कणकवली शहर आघाडीची इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा द्यावा म्हणून. त्या अनुषंगानं कणकवली शहर आघाडी विकास आघाडीच्या सर्व मान्यवरांना, भाई कांबळे यांच्यासह हे सगळे बसलेले आम्ही मंडळी आहोत, आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्या समोर आम्ही 2 अटी ठेवल्या की भारतीय बौद्ध महासभेचं जे कणकवलीला भवन आहे त्या भवनचं सुशोभीकरण असेल, त्याची भिंत असेल किंवा तिला जाणारा जो रस्ता असेल किंवा त्याचं जे काही पुनर्निर्माण असेल, त्यासाठी जे म्हणून काय कणकवली नगर परिषदेला सहकार्य करता येईल, त्याचा पुनर्विकास असेल किंवा त्याच्या सगळ्या गैरसोयी अडचणी असतील, त्या नगर परिषदेमध्ये आपलं पॅनेल जर निवडून आलं तर तुम्ही आमच्या या सगळ्या गैरसोयी दूर केल्या पाहिजेत. ही एक आम्ही अट यांच्या समोर ठेवली, शहर विकास आघाडी समोर ठेवली. आणि दुसरी अट आम्ही सांगितलं की कणकवली शहरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं कणकवली शहर हे पदस्पर्शानं पावन शहर झालेलं आहे आणि या शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागलेले आहेत, त्यांची सभा झालेली आहे आणि म्हणून हे ऐतिहासिक ठिकाण कणकवली नगर परिषदेनं ऐतिहासिक ठिकाणाचं जतन केलं पाहिजे. त्या ठिकाणी एखादं स्मारक उभं केलं पाहिजे. या 2 अटी आम्ही या कणकवली शहर विकास आघाडीच्या प्रमुख जे होते संदेश भाई पारकर यांच्या समोर ठेवल्या आणि त्याने या दोन्ही अटी आमच्या मान्य केल्या आणि आमचं जर पॅनेल निवडून आलं तर या दोन्ही गोष्टी पूर्ण करण्याची आम्ही जबाबदारी घेऊ असा शब्द आम्हाला दिला आणि म्हणून या 2 गोष्टीसाठी वंचित बहुजन आघाडीने कणकवली शहर आघाडीला पाठिंबा दिला आणि आमच्या कमिटीला मान्यता मिळाल्यानंतर पहिला पाठिंबा आम्ही या शहर विकास आघाडीला दिला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की वंचित बहुजन आघाडीचे एक उमेदवार की जे सुदीप भाई कांबळे यांचे भाऊ आहेत, लुकेश कांबळे, हे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक म्हणून कणकवली परिषदेमध्ये निवडून आले आणि त्याच्यापुढे मला सांगायला आनंद वाटतो, नगराध्यक्षाच्या उमेदवारासह म्हणजे संदेश भाई पारकर यांच्यासह 8 नगरसेवक हे वंचित बहुजन आघाडीने निवडून दिलेले, वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेले निवडून आलेले आहेत. हे मला सांगायला आपल्याला आनंद वाटतो, त्यानंतर आपल्याला मला दुसरा मुद्दा सांगायचा आहे. त्या निवडणुका झाल्या आणि महिना दीड 2 महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये 3 जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने इतिहासामध्ये पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उमेदवार उतरले. या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना धमक्या आल्या, दहशत माजवण्यात आली, आर्थिक प्रबोधन दाखवण्यात आली. पण मला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी ही जी सगळी बसलेली टीम आहे, ही सगळी टीम या उमेदवारांच्या पाठीशी, माझ्या 3 उमेदवारांच्या पाठीशी उभी राहिली आणि खंबीरपणे त्यांना साथ दिली. प्रचाराची रणधुमाळी आम्ही आखली, प्रचाराचं साहित्य आम्ही सगळ्यांनी या उमेदवारांना दिलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमचे उमेदवार जरी पराभूत झाले तरी 3 उमेदवारांनी स्वाभिमानाने ही निवडणूक लढवली आणि मनसे आणि काँग्रेसपेक्षा त्या ठिकाणी जास्त मतं वंचित बहुजन आघाडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अल्पावधीत मिळवण्याचा प्रयत्न केलेला मला सांगायला आनंद वाटतो. याच्यानंतर 6 एप्रिल 2026 श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी
नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर याचं आंदोलन जाहीर केलं. हे आंदोलन जाहीर केल्यानंतर माझी ही सगळी मान्यवर आणि सगळे पदाधिकारी जिल्ह्यातील काही मंडळी कणकवली प्रांत कार्यालयाच्या आंदोलनासाठी त्या ठिकाणी उतरली. बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार कणकवली प्रांत कार्यालयावर लाकडं पेटवून चुली पेटवण्यात आल्या. त्या ठिकाणी जेवण करण्यात आलं आणि नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर या प्रश्नाकडे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष वेधण्यात आलं. मला सांगायला आनंद वाटतो की हे लक्ष वेधल्यानंतर जिल्ह्यातल्या वर्तमानपत्राने त्याची दखल घेतली. सगळ्या वर्तमानपत्र असेल, सगळे टीव्ही चॅनल असतील, विशेषतः अगदी टीव्ही 9 ला सुद्धा 6 एप्रिलच्या आंदोलनाची नरेंद्र कप मिलेगा सिलेंडरची दखल घेतली आणि मोठ्या प्रमाणात त्याची प्रसिद्धी देण्यात आली. मी आपल्याला पुढे जाऊन सांगेन की यानंतर अशा पद्धतीनं जी पक्षाची वाटचाल चालू आहे, ही पक्षाची वाटचाल चालू असताना हे सगळे मान्यवर आपला जीव तोडून खिशातील पैसे खर्च करून, मला सगळेच पैसे देतात, पण मला मी मुद्दामहून आमचे श्यामसुंदर वराडकर साहेबांचं कौतुक करेन की आम्ही त्यांच्याकडे पहिल्यांदा अपेक्षेने बघतो की श्यामसुंदर वराडकर साहेब पहिले खिशात हात घालतील आणि निश्चितपणे ते मदत करतील. आणि मदत करण्यामध्ये श्यामसुंदर हे सगळीच मंडळी मदत करतात, पण श्यामसुंदर साहेबांकडे आमचा हट्ट असतो की ते आधी मदत करतील आणि सगळ्यांच्या आधी खिशात हात घालतात. आणि जेव्हा जेव्हा आवश्यकता लागेल तिथे हे सगळे दिग्गज मान्यवर पक्षासाठी मदत करतात आणि जी काय बाळासाहेबांच्या आदेशाने जी आंदोलन असतील ते पुढे नेण्याचं काम करतायत. मला पुढे जाऊन सांगायचं आहे की सोशल मीडियावर कुणीतरी एखादा सभासद झाले का, सभासद किती झाले, उगाच पुरापत्ते काढण्याचा प्रयत्न करतायत. मला त्यांना सांगायचं, आधी तू सभासद झालायस काय बघ, तुझी सभासद पावती पहिले व्हॉट्सअपवर टाक, बाळासाहेबांनी पाठव आणि मग सभासद कोण झाला की नाही झाला त्याच्या वार्ता कर. या ठिकाणी मी आपल्याला सांगेन, पक्ष तिकडे आहे, पक्ष आम्हाला जबाब विचारणारा आहे आणि जबाबाचं उत्तर देणारे आम्ही लोक आहोत. किती सभासद झाले नाही झाले तुम्ही पुराप्ती काढण्याचा कोणी करण्याचा प्रयत्न करू नका. मला सांगायला आनंद वाटतो, गेल्याच आठवड्यात समाजभूषण आदरणीय प्रभाकर जाधव साहेबांचा वाढदिवस झाला. याच सभागृहामध्ये आपण सर्वांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि प्रभाकर जाधव साहेबांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त 50हून अधिक सभासद मोहीम त्यांनी राबवली आणि सभासद केलेले आहेत. अगदी मी जिल्हाध्यक्ष आहे, मी सुद्धा परवा मागच्या आठवड्यामध्ये माझाही वाढदिवस झालाय आणि मी सुद्धा साधारण 50 सभासद माझ्या वाढदिवसानिमित्त मी केले. मला विनंती करायची आहे, वंचित बहुजन आघाडी वाढवायची असेल, मोठी करायची असेल, बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यायची असेल तर तुम्ही मार्गदर्शन करा. तुमचं मार्गदर्शन जरूर घेऊ, परंतु शांतपणा करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. अशा पद्धतीची नम्र विनंती मी आपल्याला करणार आहे. मला अजून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर निष्ठा असलेले, बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर निष्ठा असलेले बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी या जिल्ह्यामध्ये गावागावात गेला पाहिजे म्हणून पक्ष बांधणी करताना काही मंडळी की ज्यांची फ्रंटवर येऊन काम करता येण्याची तयारी नसेल, अशी मंडळी पडद्याच्या मागे राहून बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये करतायत. आणि असं असताना स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मोठे दिग्गज म्हणून समजतात, राजकारणाचे निष्ठावंत म्हणून समजतात, बाळासाहेबांचे निष्ठावंत म्हणून समजतात. असे काही लोक वंचित बहुजन आघाडी वाढवणाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याच पत्नीला गैरसमज पसरवून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मागे आणण्याचं काम, बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ मागे आणण्याचं काम या जिल्ह्यातले काही लोक करतायत. बाळासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर भवनमध्ये एका सभेमध्ये सांगितलंय, कोण आडवा आला तर त्याला खपवून घेऊ नका, त्याला ठोकण्याचं काम करा. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत. आम्हाला कोणाला ठोकायचं नाही, आम्हाला शांततेच्या मार्गाने बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ या जिल्ह्यामध्ये पुढे न्यायची आहे. पण ही चळवळ पुढे नेत असताना या ठिकाणी जे बसलेले आहेत ते तुम्ही साधे सुधे लोक समजू नका. या जिल्ह्याची चळवळ चालवणारे हे सगळे मान्यवर आहेत आणि त्यामुळे हे सगळे मान्यवर माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि इतके पाठीशी जेव्हा माझे लोक असतील तेव्हा मी कुणाला घाबरणारा आणि कुणाला डरणारा मी नाही आहे. कृपा करून आमच्यावर कुणी दगड मारण्याचा किंवा बोट दाखवण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रयत्न जर केला गेला तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ही पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी आहे आणि त्यामुळे पुन्हा सोम्या गोम्याला घाबरण्याचं काम नाही. तेव्हा समाजातीलच इतर कुठल्या पक्षाचे किंवा इतर पक्षात कुठल्या नेत्याला मी म्हणत नाही, आमच्याच समाजाचे, आमच्याच पक्षाचे राजगिराला मानणारे
असं दाखवणारे पण राजकारणाच्या विरोधातच काम करणारी भूमिका अलीकडच्या काळामध्ये घेतली जात आहे आणि ती सहन केली जाणार नाही हे स्पष्टपणे बाळासाहेबांना सांगितलं जाईल, हे स्पष्टपणे भीमराव आंबेडकर साहेबांना सांगितलं जाईल, हे स्पष्टपणे आदरणीय मीराताई आंबेडकरांना सांगितलं जाईल आणि मग कुणाची गय केली जाणार नाही. तेव्हा मी एवढंच सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ की बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष या जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी तुम्ही जरूर मार्गदर्शन करा. त्यासाठी तुमचं कृतज्ञतापूर्वक आम्ही आभारी राहू. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या चांगल्या कामामध्ये कृपा करून आडवं येण्याचं, घरी जाऊन त्यांच्या पत्नीला त्यांच्यामध्ये गैरसमजाने भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. एवढंच मी माझ्या समाजातल्या समाज बांधवांना नम्रपणे सांगतोय आणि वंचित बहुजन आघाडीच्या वाढीसाठी आपण सर्वांनी साथ द्या असं आवाहन करतो. या ठिकाणी बसलेले सगळे जे दिग्गज मान्यवर आहेत त्यांचं मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. हे सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीच्या पुराप्तीवा किंवा उगाचच कुणीतरी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करू नका. नाईलाजास्तव वंचित बहुजन आघाडीचा सभासद नसलेला किंवा सभासद असलेला पण तो काहीतरी चुकीच्या स्टेटमेंट सोशल मीडियावर करत असेल तर नाईलाजास्तव बाळासाहेब आंबेडकरांच्या निदर्शनास आणून, पक्षाच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून इथे मग तालुक्याचे पोलीस इन्स्पेक्टर असतील किंवा जिल्ह्याचे एसपी असतील त्यांच्याकडे नाईलाजास्तव लेखी स्वरूपाची तक्रार करावी लागेल. कारण बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष असलेला मोठा पक्ष आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी सारखा विरोधी सक्षम पक्ष आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून माझ्या समाजातील कुठल्या लोकांनी अशा पद्धतीच्या चुकीच्या स्टेटमेंट व्हॉट्सअपवर करू नये अशी मी हात जोडून नम्र विनंती करतोय. आणि जर कुणी चुकीच्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीला मागे आणण्याचा प्रयत्न केला इथं ही सगळी मंडळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल. एवढंच मी आपल्याला नम्रपणे सांगतो. पुन्हा एकदा सांगतो, मार्गदर्शन जरूर करा. तुमच्या पायाला हात लावून तुमचं मार्गदर्शन स्वीकारायला तयार आहे पण पुराप्ती काढला तर सर केलं जाणार नाही. एवढंच नम्रपणे थांबतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माझ्या आंबेडकरी समाजाला विनंती करतो की आज देशामध्ये बाळासाहेब आंबेडकर वंचित, उपेक्षित, सामान्य माणसासाठी, संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर जीवाचं रान करतायत. त्यांच्या पत्नी आदरणीय अंजलीताई प्राध्यापक जीवाचं रान करतायत. त्यांचा सुपुत्र आदरणीय सुजातदादा आंबेडकर जीवाचं रान करतायत. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालची केंद्रीय आणि राज्यस्तरीय कमिटी या देशामध्ये विरोधी पक्षाचं काम करतायत आणि म्हणून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जीवन ठेवायचं असेल, आपल्याला जर आपले अन्याय अत्याचार दूर करायचे असतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुणाच्या मनात किंतु परंतु काही जरी असलं तरी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित, उपेक्षित, बहुजन आणि समस्त आंबेडकरी जनता, संविधानवादी जनता याने साथ द्यावी, मदत करावी आणि वंचित बहुजन आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. काम करणाऱ्याला साथ द्यावी, सभासद व्हावं अशा पद्धतीची मी आपल्याला नम्र विनंती करतो दीपक भाऊ. आणि या ठिकाणी मी माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. मी पुन्हा एकदा या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व दिग्गज मान्यवरांना त्यांचा कृतज्ञता आभार मानतो आणि विश्वनाथ सर 2 शब्दामध्ये आभार व्यक्त करते. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.